मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. आपल्या आजूबाजूला अशी कित्येक मशीन्स आहेत जी फक्त हवेच्या दाबावर चालतात. पण हे सगळं नक्की घडतं तरी कसं? आज आपण याच न्यूमॅटिक पुश पुल सिस्टमच्या मागचं तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर प्रश्न असा आहे की फक्त हवा वापरून एखादी मशीन इतकी अचूक ढकल-खेच क्रिया कशी करू शकते? चला तर मग याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया. इथे बघा, एक पिस्टन रॉड मागे जातोय आणि आता पुढे येतोय. वरवर पाहता ही एक अगदी साधी हालचाल वाटते, नाही का? पण याच्या आत नक्की काय घडतंय? ही ताकद येते तरी कुठून? चला तर मग ह्या रहस्याचा उलगडा करूया. ह्या संपूर्ण प्रणालीचा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे ना, तो म्हणजे त्याचे स्नायू. आणि हे स्नायू दुसरं तिसरं काही नसून आहेत डबल ॲक्टिंग सिलेंडर. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डबल ॲक्टिंग सिलेंडर म्हणजे एक असं उपकरण जे दाबलेल्या हवेचा वापर करून कुठल्याही वस्तूला पुढे ढकलूही शकतं आणि मागे खेचूही शकतं. यालाच ॲक्च्युएटर असंही म्हणतात. आणि ही जी दुहेरी क्षमता आहे ना, तीच याला खूप खास बनवते. आता या सिलेंडरच्या आत डोकावून पाहूया. यात काही महत्वाचे भाग आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे एक पिस्टन, जो आतमध्ये पुढे मागे सरकतो. हा पिस्टन एका रॉडला जोडलेला असतो आणि हाच रॉड ती सगळी ताकद बाहेरच्या कामासाठी वापरतो. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, हवा आत बाहेर जाण्यासाठी ए आणि बी असे दोन मार्ग आहेत, ज्याला आपण पोर्ट्स म्हणू. आणि सीलमुळं हे सगळं पूर्णपणे हवाबंद असतं. बरं, मग हे काम कसं करतं? खरं तर खूप सोपं आहे. पिस्टनला पुढे ढकलण्यासाठी हवा पोर्ट ए मधून आत घुसते आणि त्याच वेळी पोर्ट बी मधून जुनी हवा बाहेर फेकली जाते. आणि पिस्टनला मागे खेचायचं असेल तर बरोबर प्रक्रिया अगदी उलट होते. हवा पोर्ट बी मधून आत येते आणि पोर्ट ए मधून बाहेर जाते. म्हणजे बघा, एका बाजूला दाब वाढवायचा आणि दुसरीकडे कमी करायचा. बस, हेच आहे यामागचं साधं सोपं तंत्र. ठीक आहे, म्हणजे सिलेंडर हे झाले स्नायू. पण या स्नायूंना आदेश कोण देतं? म्हणजे हवा कधी आत घ्यायची आणि कधी बाहेर सोडायची, हे सगळं कोण ठरवतं? इथेच एंट्री होते या प्रणालीच्या मेंदूची. तो म्हणजे एक व्हॉल्व्ह, जो हवेसाठी अक्षरशः एका एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं काम करतो. या खास व्हॉल्व्हचे एक नाव आहे 5x2 वेव्ह व्हॉल्व्ह. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका, कारण या नावातच याचं सगळं काम दडलेलं आहे. 5 म्हणजे हवेसाठी असलेले 5 मार्ग किंवा पॉट्स आणि 2 म्हणजे याच्या 2 वेगवेगळ्या पोझिशन्स. याच पोझिशन्स बदलून हवेचा प्रवाह कुठे जाईल हे ठरवलं जातं. चला, आता हे 5 मार्ग जरा जवळून समजून घेऊया. पी म्हणजे पॉवर सोर्स, जिथून कॉम्प्रेस्ड हवा आत येते. ए आणि बी हे 2 मार्ग थेट सिलेंडरला जोडलेले असतात, जे हवा आत बाहेर करतात. आणि उरले आर आणि एस, हे आहेत एक्झॉस्ट पोर्ट्स. म्हणजे काय, तर वापरलेली हवा बाहेर जाण्याचे मार्ग. ही सगळी रचना हवेच्या प्रवाहावर एकदम अचूक नियंत्रण ठेवते. या व्हॉल्व्हमध्ये, जसं आपण मगाशी बोललो, 2 पोझिशन्स आहेत. कल्पना करा, ही एक रेल्वे लाईन आहे. नॉर्मल पोझिशनमध्ये हवेची गाडी पी स्टेशनवरून निघून बी स्टेशनकडे जाते. पण बटन दाबताच ट्रॅक बदलतो. आता तीच गाडी पी स्टेशनवरून ए स्टेशनकडे जाते. पाहिलं? हा एक छोटासा बदल सिलेंडरची दिशा पूर्णपणे बदलून टाकतो. तर आतापर्यंत आपण स्नायू म्हणजे सिलेंडर आणि मेंदू म्हणजे व्हॉल्व्ह हे वेगवेगळे पाहिले. आता वेळ आलीये ह्या दोघांना एकत्र जोडण्याची आणि ही संपूर्ण प्रणाली प्रत्यक्षात कशी काम करते हे पाहण्याची. सुरुवात करूया. जेव्हा सिस्टम शांत असते, म्हणजे नॉर्मल पोझिशनमध्ये, तेव्हा व्हॉल्व्ह हवा बी पोर्टकडे पाठवतो. त्यामुळे काय होतं, तर पिस्टन आपोआप मागे खेचलेल्या स्थितीत येऊन थांबतो. यालाच आपण म्हणू शकतो रेस्टिंग पोझिशन. आणि आता बघा जादू, बटन दाबताच सगळं चित्र बदलतं. व्हॉल्व्ह लगेच हवेची दिशा बदलतो आणि तिला ए पोर्टकडे पाठवतो. परिणाम, पिस्टन वेगाने पुढे ढकलला जातो आणि बी पोर्टमधून हवा बाहेर फेकली जाते. बटन सोडलं की तो पुन्हा मागे येतो. म्हणजे एका क्लिकवर ढकल-खेच क्रिया पूर्ण. ओके, तर हे सगळं तांत्रिक काम कसं करतं हे तर कळालं. पण या सगळ्याचं महत्त्व काय? ही प्रणाली फक्त हवेपासून कृती कशी निर्माण करते आणि याचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो? चला
पाहूया. तर मग हे सगळं कुठे वापरलं जातं? खरं सांगायचं तर आपल्या नकळतपणे हे तंत्रज्ञान सगळीकडे आहे. मोठमोठ्या फॅक्टरीत रोबोटचे हात वस्तू उचलतात, बसचे दरवाजे आपोआप उघडतात, किंवा अगदी डेंटिस्टच्या खुर्चीपासून ते मनोरंजनासाठी बनवलेल्या रोबोट्सपर्यंत या सगळ्यांच्या मागे हवेची हीच अदृश्य शक्ती काम करत असते. आज आपण पाहिलं की हवेच्या दाबासारखी एक साधी, अदृश्य शक्ती आपलं आधुनिक जग किती वेगवेगळ्या प्रकारे चालवते. आता जाता जाता एक विचार, की अशा आणखी कोणत्या अदृश्य शक्ती आपल्या सभोवतालच्या जगाला सतत ऊर्जा देत असतील? यावर नक्की विचार करा.